नमस्कार भावांनो, बेलगाडा क्षेत्रातील देवरुत्सम द्वादश हिंद केसरी बकासूर बद्दलची खात्रीशीर आणि तुफान अपडेट घेऊन आलोय. भावांनो, बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसेल, त्याचबरोबर दावणीतील मुळशी धुमालयांची नवीन खरेदी महाराज आज पळणार आहे का, हे सगळं आज तुमच्यापर्यंत अगदी कन्फर्म पोहोचवतोय. काल मी सांगितलं होतं की महाराज आज मैदानात उतरणार, पण भावांनो, आजचा अपडेट पूर्ण बदललेला आहे. दुसरा एक महत्त्वाचा अपडेट म्हणजे महाराजचा आजचा नियोजन कॅन्सल. हिंद केसरी बकासूरचा देखील मैदानावर प्रवेश नाही. आता कारण काय, तर बकासूरची टीम आणि महाराजची टीम लगातार 2 दिवस बाहेर. एक दिवस वडकी हिंद केसरी मैदान, कालचा दिवस आंबेरी मैदान. इतका तुफान कार्यक्रम झाल्यावर थकवा तर येणारच ना. म्हणून मित्रांनो, आजचा दिवस दोन्ही वाघ आरामावर. महाराज नाही, बकासूर नाही, गट चिठ्ठी काही नाही. सोशल मीडियावर चर्चा सुरू होणारच, पण खात्रीनं सांगतो आज 7-12 मैदानात दोघेही 0% दिसणार. आता मुख्य मुद्दा, हिंद केसरी बकासूर पुढे कुठे पळतोय. भावांनो, आता राज्यभरात चर्चेत असलेलं सर्वात मोठं मैदान येतंय 9-12 खटाव. या 9-12च्या मैदानात आपला हिंद केसरी बकासूर 100% टॉप टायरात पळताना दिसणार. आज आराम, उद्या आराम, आणि मग 9-12ला वाघ मैदान फाडायला सज्ज. महाराज खात्रीशीर नाही, पण शक्यता आहे की महाराजही 9-12च्या खटावला उतरू शकतो. पण बकासूरबाबत अपडेट कडक, कन्फर्म. 9-12ला येतो आपला हिंद केसरी वाघ.